धाराशिवाच्या अंधाऱ्या कारागृहात थंडी, अंधार, ओलसर दगड आणि मध्ये उभा एक सिंह. संभाजी महाराजांच्या हातात साखळदंड, पायात जड बेड्या, शरीरावर जखमा, पण न झुकलेली नजर. कारागृहातील सैनिक त्यांच्या नजरेला समोर पाहायलाही घाबरत होते, कारण जखमांमध्ये अडकलेलं फक्त शरीर थकलं होतं, पण त्यांच्यातील संभाजी अजूनही जागाच होता. काही वेळानं औरंगजेब आला, त्या गर्विष्ठ चालीनं, त्या अहंकारानं. तो थांबला आणि म्हणाला, तू माझ्या हाती आहेस, बोल, शेवटची इच्छा काय आहे? संभाजी महाराजांनी हळूच डोळे उघडले. जखमेच्या वेदनेतूनही हलकसं हसू आलं. ते म्हणाले, इच्छा? ती तर माझ्या जीवितातच पूर्ण झाली. स्वराज्य उभं राहिलं आणि मुघलांच्या सावलीत दडपलेला हिंदवी धर्म पुन्हा डोळे उघडू लागला. बाकी माझ्यासाठी ही मौतही एक मानच आहे. औरंगजेब चिडला, तुला मृत्यूची भीती नाही? संभाजी महाराज शांत आवाजात म्हणाले, भीती? मी जन्मलोच मरणाशी खेळायला. तू माझं शरीर तोडू शकशील, पण माझ्या वडिलांनी दिलेला हिंदवी स्वराज्याचा आत्मा तो कधीच नाही. त्यांच्या आवाजात वेदना होती, पण कमकुवतपणा नव्हता. एक क्षण असाही आला की औरंगजेबाने डोळे चुकवले. त्या कारागृहातील प्रत्येक दगड जणू त्यांची प्रतिज्ञा ऐकत होता. माझा मृत्यू हा माझा शेवट नाही, तो माझ्या राष्ट्राच्या नव्या लढाईची सुरुवात असेल. अंधाऱ्या कैदेतही ते पराभूत वाटत नव्हते. फक्त एक महापुरुष थांबवला गेला होता, कारण सिंहाला कैद करता येतं, पण त्याची गर्जना इतिहासभर घुमत राहते.